नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजचा वार आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटलं की तुम्हाला माहिती आहे माझा उपवास असतो. आणि आज काय झालेलं, मी सकाळी काहीच बनवून उपवासाचं घेऊन गेली नव्हती. माझ्याकडे रताळी होती ना, ती पण मी घेतली नाही, कारण आज ना मला थोडंसं म्हणजे असं दमल्यासारखं थोडंसं सकाळी वाटलं होतं. कारण काय झालं, काल पण उशीर झालेला, कारण सगळं गिफ्ट बॉक्सचं पॅकिंग वगैरे सगळं करेपर्यंत खूप बऱ्यापैकी उशीर झाला. आणि आज ना उपवास होता, त्याच्यामुळे मी थोडीशी रिलॅक्स होती टिफिनच्या याच्यासाठी, म्हणजे काही खूप बनवायचं नव्हतं. आणि सचिन बोलला की राहू दे, मी पण काहीतरी मी बाहेरच खाईन वगैरे. तर त्याच्यामुळे मग मी काही खूप जास्त विचार न करता मग काही बनवायला पण मला जमलं नाही आणि मग मी तशीच ऑफिसला निघून गेली. आणि दुपारी पण मी काहीच घेतलं नाही, फक्त मी दूध घेतलेलं तेवढंच. आणि मग आता मला जायचं बाहेर, तर म्हटलं त्याच्या आधी आपण हे खाऊन घेऊ. तर आता उपवास असल्यामुळे म्हटलं पहिलं खाऊन घेऊ, कारण भूक लागलेली थोडीशी. पण आता हे खाण्याच्या आधी ना मला जायचं आता बर्थडेला. तर बर्थडे कोणाचा आहे सांगते. तर बर्थडे आहे आमच्या लारण्याचा. तर आता जे आपले नवीन मेंबर्स आहेत त्यांना लारण्या कोणते माहिती नसेल, तर लारण्या माझी पुतणी आहे. तर तिचा वाढदिवस आहे, तर ना तिच्यासाठी मी एक ड्रेस घेतलाय. ऍक्च्युली मी माझ्या साईजनेच तिला ड्रेस घेतलाय, कारण माझे ड्रेस तिला होतात, म्हणजे साईज होते, त्याच्यामुळे म्हणून मग मी तिच्यासाठी हा असा सुंदर असा वन पीस घेतलाय. हा बघा असा आहे, आणि माझ्या साईजचाच घेतलाय. मला असं वाटतं तिला होईल म्हणून. तर मला कलर वगैरे आवडला आणि म्हटलं तिला होईल पण व्यवस्थित आणि दिसेल पण छान, असे मुलींना असे छान दिसतात बघा. तर म्हणून मग मी असा घेतलाय एक. आणि हे एक टी शर्ट आवडलं मला, तर म्हटलं हे पण तिला असं क्रॉप टॉप सारखं थोडंसं छान दिसेल. म्हणजे तिला असे आवडतात घालायला असे टी शर्ट्स, थोडेसे लूज आणि असे जीन्सवर घालायला. तर मग माझ्यासाठी पण घेतलं आणि तिच्यासाठी पण घेतलं. तर हे मी वेस्ट साईड मधनं घेतलंय. तर ना याचं मला आता पॅकिंग करायचं. ऍक्च्युली तिथेच मला पॅकिंग करून घ्यायचं होतं, पण ना तिथे खूप रश होती आणि आमच्याकडे तेवढा वेळ पण नव्हता म्हणजे थांबण्यासाठी. तर मी पटापट म्हटलं की पॅकिंग वगैरे करू नका, पॅकिंग मी करेन. तर मी आता हे घरीच पॅकिंग करते. पण त्याच्या आधी मला लारण्याचे भरपूर फोन येत आहेत की तिने बोलवलंय, कारण ऑलरेडी 8 वाजलेत, आता मला पण उशीर झालाय. तर आता हे पॅक करायचं. तर आता सचिन पॅक करेल आणि मग येताना घेऊन येईल. मी फक्त हे असं ठेवते फक्त, आणि मग सचिन पॅक करून वगैरे घेऊन येईल. आणि बर्थडेचा ब्लॉग थोडासा शूट करण्याचा मी प्रयत्न करेन. प्रत्येक वेळेस वेगवेगळे ब्लॉग काहीतरी तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असतात मला. तर बर्थडे म्हणजे काही खूप मोठं असं सेलिब्रेशन नाही, घरच्या घरी तिच्या मैत्रिणी वगैरे असतील आणि आम्ही घरातले मेंबर्स एवढेच आहोत. तर हे असं मी आणलंय रॅप पेपर आणि हे कार्ड आणलंय. तर आता मी हे खाते आणि मग निघते. लारण्या पण थांबली असेल माझ्यासाठी. काय हे प्रिंट केलं? हा प्रिंट आता जाऊन आणलंय तिने. राहतच नाही, जाऊ दे रे, ते काढून ठेव पप्पाला. ते आले नाही लागत, 2-way टेपने चिटकेल ना. तेच आहे काकी, पण ते लागतच नाहीये. मग नंतर लाव ना, थोड्या वेळाने लाव. हा पप्पाला दे, पप्पा आल्यावर. हा अरे मी इथे बलून्स बघितलंच नाही, ते पण लावलेत ना. तिथे पण लावले, बाहेर डोरच्या बाहेर पण लावलाय. हा डोरच्या बाहेर पण लावलाय, बघितलं ना तुम्ही? व्हाईट कलर आहे, सगळीकडे लावले. गिफ्ट दिलं, आवडतं ते गिफ्ट दिलं तिला मी. काय गिफ्ट दिलं? किचन दिला मार्वेटचा. तिला लय आवडते किचन. किचन्स लय आवडते तिच्याकडे, खूप भारी भारी कलेक्शन आहे. हे काय आहे बघा, हे बघा पूर्ण बॉक्स आहे. पूर्ण बॉक्स आहे, तिला आवड आहे त्याची खूप. माझा नेकलेस कुठे? मी इथेच ठेवला. हे पण आहे 500. काय आहे ते 500? नेकलेस पूर्ण बॉक्स भेटला. पूर्ण बॉक्स म्हणजे काय आहे ते? नेकलेस सिंपल नेकलेस मला आवडतो. मध्ये म्हणजे ते सगळं बघा ना अडकले ते वाटतं. हा छोटी चालेल ना अशी? हा हा ही छोटी चालेल. तुला घ्यायला येते खालती. ओरडते किती ग तू? हा ये मी घ्यायला येते ना तुला. थोडस नसतं घ्यायचं, ती अशी अशी ह्याच्यामध्ये डीप करायची आणि जेवढी आली ना त्याची झाडून घ्यायची आणि त्याच्यानंतर ही आहे ना हातावर लावायची अशी.
आणि त्याच्यानंतर मग नंतर चेहऱ्यावर लावायची. तुला पाहिजे ना तर परत ह्याच्यातलीच घ्यायची. छोटीशी येते स्कूलमध्ये काही एकदम छोटीशी आले तर मी आहे बरोबर तिची बेस्ट फ्रेंड. लारण्याची बेस्ट फ्रेंड. तर ही आमच्या लारण्याची बेस्ट फ्रेंड आहे. हे दिसलीच नाही तू. इकडे या साईडला ये. नाव सांग तुझं. आराध्या संजय साळेकर. आराध्या संजय साळेकर ही आमच्या लारण्याची बेस्ट फ्रेंड आहे. तर मेकअप काही आम्ही खूप जास्त केलेला नाहीये. अगदी साधा सिंपल केलेला. लारण्याने तेल लावलंय केसांना है ना. तिला नाही आवडत. तिला मला पण नाही आवडत. काय नाही आवडत तेल. काय करणार पण आता स्कूलला थोडी चालतं. स्कूलमध्ये दोघांना आवडतच नाही तेल. तू तिची बेस्ट फ्रेंड आहेस. हा मग तुला पण नाही आवडणार. तिला नाही आवडत तर मग तुला पण नाही आवडणार. असं आहे ते. मध्ये भांग राहू दे की तुला उभा ठेवू. कसा पाहिजे. चांगला वाटेल तसा ठेव. लारण्या थोडी वेगळी दिसेल ना मध्ये भांग पडला की. नाही मस्त दिसते ती. लारण्या हे दोन्ही क्लिप वेगवेगळे आहेत. ते तुला तुम्हाला बघायला ठेवले. हा एकसारखे नाहीये. मम्मीला सांग. मम्मीला मग वेगवेगळे आराध्या झाले दाखव. वेगवेगळे आहेत. एका साईजचे दोन आहेत का विचार. तर इथे आमची लारण्या तयार झालेली आहे आणि आम्ही असा छान लुक केलेला आहे. अगदी साधा सिंपल केलेला आहे. पाठीमागे अशी लारण्याची वेणी घातली. गेल्या वर्षी आम्ही केस असे सोडलेले ना लारण्या. गेल्या वर्षी सोडलेले. या वर्षी ती साधा सिंपल. तिच्या पप्पांना आवडेल असा लुक है ना. पप्पांना आवडतं ना असं. आणि ही हिची जी खास मैत्रीण आहे तिची हेअरस्टाईल नाही होऊ शकत ना अशी. पण आराध्या तुझी होऊ शकते. छोटी केली ना. अगं बाई किती लास्ट. चला 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 संप्या. संपलं. नाही नाही नाही. तर लारण्याच्या बऱ्याच मैत्रिणी आलेल्या तिच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी. आम्ही अगदी घरच्या घरी हे बर्थडे सेलिब्रेशन केलेलं. मग मी पण त्याच्यामध्ये म्हणजे लहान होऊन गेली आणि खूप आम्ही मजा मस्ती केली. डान्स केला, गप्पा मारल्या. असं बरंचसं काही सगळं आम्ही केलं आणि जेवढं मला जमलं ना तेवढं आजच्या ब्लॉगमधनं मी शूट करून तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. ऍक्च्युली म्युझिक मी थोडेच टाकलेत क्लिप, कारण मग नंतर कॉपीराईटचं येतं क्लेम, त्याच्यामुळे मग म्हणून मी ना अगदी थोडे क्लिप्स घेतलेले आणि घेतले तर बरेच आहेत म्हणजे आमच्यासाठी म्हणून. आणि युट्यूब मार्फतनं मला ही मेमरी लाईफ लॉंग राहणारी आहे. जेव्हा लारण्या पण मोठी होईल ना तेव्हा पण ती पण म्हणजे असं बघून तिला पण खूप छान वाटेल की अरे हा आपले हे व्हिडिओ असे आहेत आणि ही तेव्हाची आठवण असेल. तर तिच्या मम्मी पप्पांसाठी असेल आणि ही आमच्या फॅमिलीसाठी पण सगळ्यांसाठी एक आठवण असेल. आणि युट्यूब मार्फत ना मला या सगळ्या गोष्टींचं ना असं एक मेमरी करायला मिळते ना ते एक मला खूप छान वाटतं आणि खूप मजा आली. खूप छान असं सेलिब्रेशन केलं. आणि मग आता उशीर झालेला म्हणजे जवळपास आम्ही ना 9:30 वाजता म्हणजे ऑलमोस्ट 9:30 वाजलेले आणि 9:30 वाजता आम्ही केक कटिंग करायला घेणार होतो. आणि तुम्ही म्हणाल ना तर मला जवळपास आम्हाला 11:30 वाजलेच घरी जायला. कारण मग आता सगळ्याजणी एक मैत्रिणी आल्या. कारण कसं होतं हे शाळेचे दिवस आहेत म्हणजे आता सगळ्यांच्या एक्झाम पण चालू आहे आणि एक्झाम चालू असल्यामुळे ना सगळ्यांचं काही म्हणजे जशा ज्यांचे काही नाचे ट्युशन्स होते, कोणाचा घरी अभ्यास वगैरे होता, ते सगळे करून मैत्रिणी तिच्या येईपर्यंत तेवढे 9 वाजले. मग त्याच्यानंतर मग आम्ही विचार केला की 9:30 वाजलेत आता आपण तिचा बर्थडे सेलिब्रेट करूया. कारण खूप उशीर होता. कारण आम्ही बऱ्याचशा गोष्टी घेऊन पण आलेलो म्हणजे खाण्याच्या वगैरे ज्या काही होत्या बाहेरूनच सगळं ऑर्डर केलेलं आणि ते सगळं आल्यानंतर 9-9:30 वाजता मग खूप उशीर होईल आणि सगळं डबल पण खाणं होईल. म्हणून मग आम्ही मग आता विचार केला की पहिलं केक कटिंग करून घेऊ. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर लारण्या, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड
इथे आम्ही बर्गर्स आणलेले, तर ते पण म्हणजे त्यांना देईपर्यंत खूप उशीर झाला, कारण ऑलरेडी 9 साडेनऊ होऊन गेलेले. ॲक्च्युली हे आम्ही आधी खाण्यासाठी आणलेले आणि मग बिर्याणी नंतर देणार होतो, पण असं झालं की दोन्हीचा वेळ खूप उशीर झाला आम्हाला. मग बर्गर पहिले खाऊन घेतले आणि मग नंतर सगळ्यांनी जो बिर्याणी राईस आम्ही जो ऑर्डर केलेला, आणि आज गुरुवार असल्यामुळे छान पनीरची बिर्याणी होती आणि अगदी ना लाईट अशी मागवलेली, म्हणजे तिखट कमी, त्याचबरोबर ऑइली कमी, अशी लहान मुलं जशी आवडीने खातील ना अशी बिर्याणी आम्ही ऑर्डर केलेली. आणि त्याचबरोबर रायता होता आणि अगदी साधं सिंपल असं आज जेवण ऑर्डर केलेलं, म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी. मग सगळ्या मैत्रिणी तिच्या जेवून वगैरे गेल्या. तो आता घालून मला दाखव, तुला होतोय का व्यवस्थित. कसं आहे? इकडे इकडे बघून बोल, कसं आहे? मस्त घालून दाखव मला तो व्यवस्थित तुला बसतोय का, नाही तर चेंज करायला थोडा लागेल. विदिशाने दिले. कलर्स आहेत वाटतं लारण्या, तुला कलर्स आवडतात ते कलरिंगच आहेत. क्राफ्टिंग कलरिंग पण आहे. हे तो बॅक साइड. हा पूर्ण बुक आहे ना. बघू बघू बघू. काहीतरी आहे. नाही प्लेन पेपर आहेत, प्लेन पेपर आहेत. आतमध्ये बघू, कलर बघू. स्केच पेन आहेत. इरेझर केवढा मोठा आहे. स्केल पण आहे, चांगलं आहे हे. गिफ्ट म्हणजे सगळं आलं याच्यात. हे काही शार्पनर आहे ना, छान आहे गिफ्ट. भाऊ बाई, एका गिफ्ट मध्ये किती गिफ्ट आले बघ तुला, किती गोष्टी आहेत. बेसाइडला हे बेसाइड मधनच घेतले, छान आहे. बघू बॅक पाठी, हो पाठी व्यवस्थित बसलाय ना. हा साईज दुसरा घाल आता. लारण्याला तिच्या मैत्रिणीने हे जे गिफ्ट दिलेलं, तर मी म्हटलं की आता कपडे ट्राय करतेस तर त्याच्याबरोबर हे पण ट्राय कर, म्हणजे आम्हाला पण बघायला मिळेल. तर छान वाटत होतं हे टी शर्ट. कलर म्हणजे खूप छान होता त्याचा, येलो कलर, अगदी ब्राईट कलर. आणि हा ड्रेस तिला परफेक्ट झाला. म्हणजे मला थोडंसं वाटत होतं की थोडासा कमी जास्त झाला तर, पण नाही, मी जसं म्हटलेलं की माझ्या साईजने घेतलेला तसा अगदी छान झाला आणि तिला दिसत पण छान होता. नंतर आम्ही पण इथे सगळेजण मिळून एकत्रच लंच करायला, डिनर करायला बसलो. आणि मग डिनर करून ऑलमोस्ट 11:30 वाजलेत ना. मग आता आम्हाला पण डिनर करून सकाळची तयारी करायला मला पण निघायचं होतं. तर आता आम्ही लारण्याकडनं आलोय आणि एक पार्सल आलेलं माझं, ते ओपन करायचं राहिलेलं, तर म्हटलं ते पण आता ओपन करून घेऊ. कारण याच्यामध्ये आहे ना मी जे आपल्या चिनी मातीच्या असतात ना तशा पंत्या मागवलेल्या आहेत. तर म्हटलं बघू कशा आहेत, कारण मग जर काही आतमध्ये डॅमेज वगैरे असेल ना तर मग रिटर्नला टाकाव्या लागतील, म्हणून ह्या तुमच्याबरोबर शेअर करते. अजून माझे 1-2 प्रोडक्ट्स यायचे बाकी आहेत, तर ते पण शेअर करते. आणि याच्या जर तुम्ही लिंक विचारत असाल ना तर तुम्ही मोठा व्हिडिओ बघा किंवा कम्युनिटी पोस्ट चेक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रोडक्टच्या लिंक्स मिळत जातील. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन करते. हा पण आय थिंक 6चा सेट होता. चला दाखवते हा तुम्हाला ओपन करून. या बॉक्समध्ये मला जे रिसीव्ह झालेला प्रोडक्ट आहे ना, हा चिनी मातीचा आहे, सिरॅमिकचा आहे. आणि सिरॅमिकच्या पंत्या मी यावेळेस ऑर्डर केलेल्या. सिरॅमिकच्या पंत्या मी पहिल्यांदाच ऑर्डर करणार, म्हणजे केल्या आहेत आणि मी घेतला पण पहिल्यांदाच आहे. सिरॅमिकचे बाकीच्या गोष्टी तर माझ्याकडे बऱ्याच आहेत, पण म्हटलं यावेळेस ना पंट्यांमध्ये आपण काहीतरी ऑर्डर करू. आणि याचे जे कलर आहेत ना ते अगदी छान होते, म्हणजे असे थोडेसे पेस्टल शेडमध्ये यांच्याकडे अवेलेबल होत्या ऑनलाईनला. थोड्याशा मला महाग वाटल्या, पण क्वालिटी अगदी छान येईल असं, म्हणजे
रिव्ह्यूमध्ये बघितलं ना तर रिव्ह्यूमध्ये अगदी छान होते आणि दिसायला अगदी सुंदर सुरेखच दिसत होते. म्हणजे अगदी थोडेसे लाईट कलर असतात ना ते बघायला खूप छान वाटतात डोळ्यांना आणि जेव्हा त्याच्यामध्ये पंती आपण लावू ना तेव्हा ते अगदी सुरेख दिसतील. तर 6चा सेट होता. याच्यामध्ये ना 3 कलर आहेत. हा बघा स्काय ब्लू कलर आहे, त्याच्यानंतर हा असा ग्रीनिश मध्ये कलर आहे आणि तिसरा कलर होता ना जो बेबी पिंक कलर असतो ना तशामध्ये ऑर्डर केलेला आणि माझ्याकडनं ना त्याच कलरचं अचूक असं उचललं गेलं. पण ही जी बघितली ना मी तर ही क्रॅक गेलेली. मग हा प्रोडक्ट मी काही आता ठेवणार नाही आणि हा रिटर्नला जाणार आहे. आणि सर्वात जास्त डिलेव्हरी म्हणजे रिसीव्ह व्हायला मला ना या प्रोडक्टला वेळ गेलाय. म्हणजे जवळपास ना 12 दिवस मला या पंत्या रिसीव्ह व्हायला लागलेल्या आहे. त्याच्यामुळे मी आता ह्या एक्सचेंजला मी टाकून बघते जर डिलेव्हरी डेटमध्ये मला काही म्हणजे जसं असतं ना म्हणजे एक्सचेंज करा आणि तुम्हाला रिटर्नमध्ये लगेच पार्सल मिळणार आहे असं काही जर असेल ऑप्शन तरच मी या पंत्या ठेवणार आहे, नाहीतर मग मी आता रिटर्नला टाकणार आहे. पण जर तुम्हाला घ्यायच्या असतील ना तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा कम्युनिटी पोस्टवर पण शेअर करेन. पण जर तुम्हाला घ्यायच्या असतील ना तर खूप छान आहे. फक्त एवढंच आहे की याला थोडासा रिसीव्ह व्हायला थोडासा उशीर मला जास्त लागलाय. पण तुमच्या पिनकोडनुसार जर तुम्हाला लवकर रिसीव्ह पण होऊ शकतात. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आता ऑलरेडी खूप उशीर झाला आणि 11:30 वाजलेत आम्हाला. तर आता बाकीचं आवरून ठेवेपर्यंत पण मला 12 सव्वा 12 होतीलच आणि आज बराच उशीर झालाय. आता हे पार्सल मला रिटर्नला टाकायचंय म्हणून मग मी हे आत्ताच ओपन केलं आणि ते तुमच्याबरोबर शेअर केलं. आणि आता हे रिटर्नलाच जाणार आहे कारण एक हे त्याच्यातली जसं तुम्हाला दाखवलं मी फुटलेली आलेली आहे. तर हे माझ्याकडनं परत एखादी पडली वाटतं, तीच पडली जी मगाशी होती ना तीच पडली, ती लूज होती ती. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज तुम्हाला फॅमिली ब्लॉग बघायला मिळाला तर तो देखील कसा वाटला मला नक्की सांगा. तुम्ही नेहमी सांगत असा काहीतरी वेगळं पण तुम्हाला बघायचं असतं. तर अशा वेळेस म्हटलं चला आज तुमच्याबरोबर हा व्हिडिओ पण एक शेअर करावा. ते कसा वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. माझा तर दिवस कुठे संपला, आजचा दिवस कुठे गेला कळलं देखील नाही. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.